नमस्कार मित्रांनो, तुमचं पॉवरफुल चॅप्टर इन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मी. आज आपण जगातील एक टॉपचं पुस्तक ज्यानं जगातील लाखो लोकांचं आयुष्य बदललेलं आहे, असं एक पुस्तक डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी लिहिलेलं इंग्रजी पुस्तक, त्याचा मराठी अनुवाद आहे. द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. जोसेफ मर्फी हे एक आंतरराष्ट्रीय मानसशास्त्रज्ञ आणि लेखक आहेत. त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकाचे जे काही 20 मुद्दे आहेत, त्या 20 मुद्द्यावर आपण आज सारांश रूपात चर्चा करणार आहोत. म्हणजेच या पुस्तकाची समरी पाहणार आहोत. फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओला स्किप करू नका. पूर्ण व्हिडिओ पहा. तर लेखकाने पहिला मुद्दा सांगितलेला आहे तुमच्या मनाचा खजिना. म्हणजे आपलं जे अचेतन मन आहे, सबकॉन्शियस माइंड, याला लेखकांनी खजिना म्हटलेला आहे. तुमचे अचेतन मन म्हणजे खजिना घर आहे, असं लेखक म्हणतात. आणि या अचेतन मनाच्या शक्तीने तुम्ही आनंद मिळवू शकता. तुम्ही जसे विचार करता तसे तुम्ही बनत असता. म्हणून सकारात्मक विचार करा. सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. नकारात्मक विचार केला तर नकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. म्हणून नकारात्मक विचार करू नका. मी हे करू शकत नाही, असं जर तुम्ही वारंवार या वाक्याला म्हणालात, तर या वाक्यालाच अचेतन मन सत्य मानतं आणि तशी परिस्थिती निर्माण करतं. म्हणून सकारात्मक विचार करणं हे फार गरजेचं आहे, असं लेखक सांगतात. सकारात्मक विचार केला तर त्यानुसार आपलं अचेतन मन, सबकॉन्शियस माइंड आपल्याला मार्ग दाखवण्याचं काम करेल. दुसरा मुद्दा आहे, मनाचं कार्य कसं चालतं. आपल्या मनाचे 2 स्तर आहेत, 2 भाग आहेत. एक चेतन मन म्हणजेच कॉन्शियस माइंड आणि अचेतन मन म्हणजेच सबकॉन्शियस माइंड. आपलं जे चेतन मन आहे, कॉन्शियस माइंड, हे विचार करतं, निर्णय घेतं. आपण जसं आता विचार करतो, निर्णय घेतो, हे चेतन मन करतं आणि त्याच्यानुसार परिस्थिती निर्माण करायचं, वास्तवात आणायचं काम हे अचेतन मन करतं, सबकॉन्शियस माइंड. आणि चेतन मनाने दिलेले आदेश पाळणं हेच काम फक्त अचेतन मन करत असतं. जसं आपण शेतामध्ये एखादं बी पेरतो आणि आपल्याला विश्वास असतो, हे बी आपण शेतामध्ये पेरलं म्हणजे तसंच आपल्याला फळ मिळणार किंवा तेच पीक येणार. ज्वारीचं बियाणं पेरलं तर आपल्याला ज्वारीच येणार, बाजरी पेरली तर बाजरीचंच पीक येणार. तसं तुम्ही जे आपलं चेतन मन आहे, हे पेरणीचं काम करतं आणि शेताचं काम हे अचेतन मन करतं. म्हणून त्या अचेतन मनाकडे तुम्ही जसे विचार पाठवणार, जशी बियाण्याची पेरणी करणार, तसंच फळ अचेतन मन देणार. म्हणून सकारात्मक पॉझिटिव्ह विचारांची पेरणी करा, म्हणजे तुम्हाला तशी परिस्थिती निर्माण होईल तुमची समोर तुमच्या जीवनामध्ये. तिसरा मुद्दा आहे सांगितलेला लेखकांनी, मनाची उपचारशक्ती. विविध प्रकारचे आजार, दुःख, चिंता या आपले जे नकारात्मक विचार करतो आपण, त्याच्यामुळे हे निर्माण झालेले असतात. आणि आपण जर त्या विचारांना सकारात्मक विचारामध्ये जर रूपांतरित केलं, तर हळू ही जी दुःख, चिंता, हे आजार, या जे नकारात्मक विचारामुळे ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, त्या हळू नाहीसे होण्याला सुरुवात होते. म्हणजे त्या बऱ्या होतात. म्हणून नेहमी मी निरोगी आहे, मी शांत आहे, मी मजबूत आहे, मी बलशाली आहे, असं वारंवार म्हणा. कारण प्रत्येक शब्दामध्ये आणि प्रत्येक वाक्यामध्ये शक्ती असते, ऊर्जा असते. जर आपण सकारात्मक वाक्य उच्चारले, तर सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणून आजार बरे होण्यास सुद्धा सुरुवात होते. चौथा मुद्दा सांगितलेला आहे लेखकांनी, विश्वासाची शक्ती. विश्वास म्हणजे अचेतन मनाला दिलेला एक आदेश असतो. ज्या विचारावर तुम्ही विश्वास ठेवताय, तशी परिस्थिती निर्माण करतं आपलं अचेतन मन. जर तुम्ही नकारात्मक विचारावर जर विश्वास ठेवला, तर तशीच परिस्थिती अचेतन मन तुमच्या जीवनात निर्माण करेल. जर तुम्ही पॉझिटिव्ह विचारावर विश्वास ठेवला, तशी परिस्थिती करा. नकारात्मक विचारावर जर विश्वास ठेवला,
तशी परिस्थिती निर्माण करा. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जी काही परिस्थिती निर्माण होती, त्याला आपले विचार अवलंबून असतात. म्हणजेच आपणच त्याला जबाबदार असतो. आपले विचार जबाबदार असतात. म्हणून सकारात्मक विचार करा, सकारात्मक विचारावरच विश्वास ठेवा. म्हणजे अचेतन मनाकडे तसे विचार पाठवा, तशी परिस्थिती निर्माण होईल. 5वा मुद्दा सांगितलेला आहे लेखकांनी मनात चित्र रेखाटणे, ज्याला आपण कल्पना करणे म्हणतो. व्हिज्युअलाइज व्हिज्युअलायझेशन व्हिज्युअलाइज करणे म्हणतो आपण. तसं तुम्ही तुमचं ध्येय स्पष्ट ठेवा. तुम्हाला काय मिळवायचंय? तुम्हाला काय पाहिजे? काय करणार आहात तुम्ही हे स्पष्ट ठरवा. एका वाक्यामध्ये ठरवा ते. दिवसभरात जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा डोळे बंद करून तुम्ही जे स्पष्ट ध्येय ठेवलेलं आहे, त्या ध्येयाची कल्पना करा, व्हिज्युअलाइज करा तेव्हा, की मी पूर्ण केलेलं आहे. समजा एखाद्याला नोकरी मिळवायची असेल, तर तिने असं व्हिज्युअलाइज करा, मी अभ्यास करून नोकरी मिळवलेली आहे आणि मी ती नोकरी प्रामाणिकपणे करत आहे. असं व्हिज्युअलाइज करा. हीच मानसिक प्रतिमा अचेतन मनामध्ये साठते आणि ती वास्तवात रूपांतरित होते. उदाहरणार्थ समजा एखाद्याला नोकरी मिळवायची असेल, त्याने तसं नोकरी व्हिज्युअलाइज करा, मिळालेली आहे. एखाद्याला कार खरेदी करायची असेल, त्याने त्याच्या स्वप्नातली जी कार आहे, ती व्हिज्युअलाइज करा, मी खरेदी केलेली आहे. मी त्याच्यामध्ये बसून फिरत आहे, असं कल्पना करा. एखाद्याला त्याच्या स्वप्नातलं घर बांधायचं असतं. तशी कल्पना करा, मी तसं घर बांधलेलं आहे. त्या घरात मी राहत आहे, माझं कुटुंब राहत आहे. त्या घरात राहण्याचा मी आनंद घेत आहे. असं व्हिज्युअलाइज करा. एक ना एक दिवस तीच परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये येईल. 6वा मुद्दा सांगितलेला आहे लेखकांनी, झोप आणि अचेतन मन. झोप आणि अचेतन मनाचा घनिष्ठ संबंध आहे. रात्री आपण झोपण्याच्या अगोदर जे विचार करतो, त्या विचारावर आपलं अचेतन मन रात्रभर काम करत असतं. त्याला सत्यात उतरवण्यासाठी ते कामाला लागलेलं असतं. म्हणून रात्री झोपण्याच्या अगोदर आपण सकारात्मक विचार करणं फार महत्वाचं आहे. सकारात्मक विचारच तुम्ही करता झोपी जा. म्हणजे त्या विचारावर रात्रभर आपलं अचेतन मन काम करतं. उदाहरणार्थ मी यशस्वी आहे, मी शांत आहे, मी निरोगी आहे, मी हुशार आहे, मी सुंदर आहे. असे सकारात्मक वाक्य म्हणत म्हणत झोपी जा. म्हणजे त्या विचारावर तुमचं अचेतन मन रात्री काम करतं आणि भविष्यामध्ये त्या विचारानुसारच परिस्थिती निर्माण करते. नंतर जीवनातील रहस्य 7वा मुद्दा सांगितलेला आहे लेखकांनी इथे. आपण जे काही शोधत असतो समाधान, पैसा, यश, प्रेम हे सगळं आपल्या अचेतन मनात असतं. पण आपला त्याच्यावर विश्वास असतो का? जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता, त्याच्याकडे तसे विचार पाठवता, तर ते अचेतन मन हीच परिस्थिती तुमच्या समोर निर्माण करतं. प्रेम, पैसा, यश, समाधान हे निर्माण करतं. विचार जर तसे पाठवले तर. म्हणून त्याला आदेश द्या तसे. सकारात्मक विचाराने त्याला आदेश द्या. तेव्हाच ते तशी परिस्थिती निर्माण करेल. अन्यथा नकारात्मक विचार केले तर नकारात्मकच परिस्थिती निर्माण करेल. 8वा मुद्दा सांगितलेला आहे लेखकांनी इच्छाशक्ती आणि वाक्यशक्ती. परत आपण जो शब्द उच्चारतो, त्या प्रत्येक शब्दामध्ये ऊर्जा असते. जे वाक्य उच्चारतो आपण, त्या प्रत्येक वाक्यामध्ये ऊर्जा साठलेली असते. ते ऊर्जेचंच काम करतात. म्हणून आपण काय शब्द उच्चारतोय, कोणतं वाक्य बोलतोय, याला फार महत्त्व आहे. म्हणून सकारात्मक शब्दाचाच वापर करा. सकारात्मक शब्दावरच जोर द्या. सकारात्मक वाक्यच वारंवार उच्चारा. म्हणजे तशी ऊर्जा निर्माण होईल. तसा आदेश अचेतन मनाकडे जाईल आणि तशी परिस्थिती निर्माण करण्याचं काम अचेतन मन करेल. म्हणून तुमची जी काही इच्छा असेल ती स्पष्ट, ठाम आणि सकारात्मक ठेवा. मी हे करणार, मी हे मिळवणार याच्यावर ठाम राहा तुम्ही असं म्हणा. आणि प्रश्न करू नका. मी हे करू शकतो का? मला हे जमेल का? मला हे मिळेल का? असं प्रश्न करू नका. कारण अचेतन मन हे आदेश ऐकतं. प्रश्न ऐकत नाही. म्हणून त्याला आदेश द्या. प्रश्न त्याच्याकडं पाठवू नका. 9वा मुद्दा सांगितलेला आहे संपत्ती आणि समृद्धी. आपण अचेतन मनाकडे नेहमी समृद्धीचे विचार पाठवले पाहिजे.
असं नाही, की मी गरीब आहे, माझ्याकडे पैसाच नाही, माझ्याकडे पैसा येत नाही, तंगीच आहे. असं कधीही म्हणू नका. त्याऐवजी मी संपन्न आहे. माझ्याकडे संधी येत आहेत. माझ्याकडे पैसा येत आहे. अशा विचारांची पेरणी करा. तेव्हा तसं फळ, तसं पीक तुम्हाला तुमचं अचेतन मन देईल. आहे त्या परिस्थितीमध्ये तसा विचार करून तसं आधीच अचेतन मनाला द्या. आणि नंतर हेच वास्तवात येतं म्हणजे तशा विचारानुसार तुमच्या जीवनामध्ये प्रगती होती, समृद्धी येते, संपत्ती येते. 10वा मुद्दा सांगितलेला आहे लेखकांनी आनंदाचं रहस्य. प्रत्येकाला हा आनंद पाहिजे असतो. आनंदाची क्रिया ही आंतरिक क्रिया आहे. बाह्य वस्तूवर आपला आनंद अवलंबून नाही. आंतरिक क्रिया आहे ती. तुमच्याकडे काय आहे, किती आहे बाह्य भौतिक सुविधा याच्यावर आनंद अवलंबून नसतो. जो निरंतर असीम आनंद असतो, तो आंतरिक असतो. आणि बाह्य वस्तूवर ज्याला वाटतं, हे माझ्याकडे आहे म्हणून मी आनंदी आहे. हे जर माझ्याकडे आलं ह्या वस्तू, तर मी आनंदी होईल. हे तुमचं बाह्य वस्तूवर झालं. त्या जर नाही आल्या, तर तुम्हाला दुःख होईल. म्हणून जी आंतरिक क्रिया आहे, तिचा विचार करा. बाह्य वस्तूवर आपला आनंद अवलंबून नाही. आहे त्या परिस्थितीत कृतज्ञ राहा, समाधानी राहा. दररोज सद्य परिस्थितीत तुम्हाला जे काही दिलेलं आहे भगवंतानी, त्याबद्दल भगवंताचे आभार माना. दररोज आभार माना, कृतज्ञ राहा, समाधानी राहा. असं जर केलं तर भगवंत आणि विश्वशक्ती ही तुमच्या समोर तुमच्या विचारानुसार परिस्थिती निर्माण करायला काम करत असतात, प्रयत्न करत असतात. नंतर यशाचं सूत्र 11वा मुद्दा सांगितलेला आहे लेखकांनी. ज्या व्यक्तीचा स्वतःवर विश्वास असतो, तो व्यक्ती यशस्वी असतो, यशस्वी होतो. ज्याचा स्वतःवरच विश्वास नाही, तो कधी जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून मी यशस्वी आहे असं मानायला लागा, तर सगळी विश्वशक्ती, सगळी ब्रह्मांडाची शक्ती तुमच्यासाठी काम करू लागते. हेच यशाचं सूत्र आहे. स्वतःवर विश्वास ठेवणे आणि सकारात्मक विचार करणे. 12वा मुद्दा आहे भीतीवर विजय. भीती ही एक कल्पना असते भविष्यातील. भविष्याची कल्पना केलेली असते आपण. असं झालं तर, तसं झालं तर, असं होईल का, तसं होईल का? त्याच्यामुळे आपल्या मनात भीती निर्माण होते. म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करा. दुर्लक्ष केलं तर ती नष्ट होते. म्हणून स्वतःला वारंवार सांगा, मी निर्भय आहे. मी मजबूत आहे. तेव्हा ही भीती हे सगळं नाहीसं होतं. नंतर 13वा मुद्दा सांगितलेला आहे लेखकांनी क्षमाशक्ती, क्षमा करण्याची शक्ती. क्षमा केल्याने व्यक्ती मुक्त होतो असतो. राग, द्वेष इतरांबद्दल जर राग, द्वेष तुम्ही मनामध्ये ठेवला, तर तो राग, तो द्वेष तुम्हाला स्वतःलाच दुःख देतो. म्हणून कोणाबद्दलच द्वेष, राग मनामध्ये ठेवू नका. त्याला माफ करा. त्याला नसेल बोलायचं तर बोलू नका, पण त्याला माफ करा, सोडून द्या. मनामध्ये त्याने तुम्हाला काय बोललं, त्याने तुमचं कसं मन दुखवलं, हे मनात ठेवू नका. त्याच्याबद्दल राग ठेवू नका. मुक्त व्हा. क्षमा करा, मुक्त व्हा. म्हणजे तुमचं आरोग्य सुधारेल, तुमची परिस्थिती सुधारेल. यामुळे स्वतःला शांतता मिळते. म्हणूनच लेखकाने याला क्षमा शक्ती असं म्हटलेलं आहे. त्या शक्तीमुळे तुम्हाला शांतता मिळते. नाती सुधारण्याचं रहस्य 14वा मुद्दा लेखकांनी सांगितलेलं आहे. नात्यामध्ये प्रेम पाहिजे, आदर पाहिजे, सकारात्मक विचार असले पाहिजे. दुसऱ्याबद्दल नेहमी चांगलेच विचार करा. कोणाबद्दल वाईट विचार करू नका. कोणाची निंदा करू नका. हे तुमच्यासाठीच दुःखदायक आहे, जर निंदा केली तर. आणि इतरांबद्दल चांगले विचार केले तर हे तुमच्यासाठीच चांगलं आहे. असे केल्यास नाती बदलण्याचं काम अचेतन मन करतं. इतरांना बदलण्याचा प्रयत्न करू नका. स्वतः बदला. स्वतः बदलून घ्या. आपण चांगलं बोला, आपण चांगले विचार करा. आपोआप तुमच्या अवतीभोवतीचं जी लोक आहेत, जे जग आहे ते आपोआप चांगलं होईल. सुरुवात तुम्हाला स्वतःपासून करावी लागेल. असं केल्यानेच नात्यामध्ये सुधारणा घडून येते. 15वा मुद्दा लेखकांनी सांगितलेला आहे, प्रार्थना आणि श्रद्धा.
प्रार्थना करणे म्हणजे अचेतन मनाशी संवाद साधणे आणि त्या प्रार्थनेवर आपली श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. प्रार्थना म्हणजे विश्वास असतो. जेव्हा तुम्ही विश्वासाने प्रार्थना करता, तेव्हा संपूर्ण विश्वशक्ती तुमच्या प्रार्थनेवर काम करते. भगवंताकडे जर तुम्ही श्रद्धेने, श्रद्धा ठेवून, श्रद्धापूर्वक जर प्रार्थना केली, तर भगवान सुद्धा ते तुमची जी मागणी आहे, ती पूर्ण करायला प्रयत्न करतात, काम करतात आणि पूर्ण करतातच ते. म्हणून श्रद्धापूर्वक प्रार्थना करणं, त्याची प्रार्थनेवर आपला विश्वास असणं, भगवंतावर आपला विश्वास असणं, आपल्या अचेतन मनाच्या शक्तीवर आपला विश्वास असणं, हे फार महत्वाचं आहे. इथे श्रद्धेचा विषय महत्वाचा आहे, विश्वासाचा विषय महत्वाचा आहे. श्रद्धा नसेल, विश्वास नसेल, तशी परिस्थिती तुमच्या जीवनात कधीच येणार नाही. म्हणून श्रद्धापूर्वक प्रार्थना करा. नंतर 16वा मुद्दा लेखकाने सांगितलेला आहे, विज्ञान आणि श्रद्धा. विज्ञान आणि धर्म दोघेही अचेतन मनाच्या कार्यावरच आधारलेले आहे. दोन्ही सांगतात विचाराची शक्ती ही अमर्याद आहे. अनेक जे मानसशास्त्रज्ञ झालेले आहेत, संशोधक झालेले आहेत, यांना यशस्वी बनवण्यासाठी महत्वाचा ठरलेला घटक म्हणजे अचेतन मनाच्या शक्तीला त्यांनी कार्यान्वित करण्याची त्यांच्याकडे क्षमता होती, की त्याने प्राप्त केली ती. म्हणून ते महान झाले, म्हणून ते शास्त्रज्ञ झाले, ते संशोधन करू शकले. हे सगळं त्यांच्या अचेतन मनाला त्यांनी जे सांगितलं, विश्वास ठेवून त्याच्याकडून जे उत्तर मागितलं, ते त्यांच्या अचेतन मनाने त्यांना दिलं. म्हणून ते संशोधन करू शकले. म्हणून विचार करा व श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. 17वा मुद्दा सांगितलेला आहे लेखकांनी, सकारात्मक विचारांचा प्रभाव. तुम्हाला सांगितले मी, प्रत्येक शब्दामध्ये ऊर्जा असते, प्रत्येक वाक्यामध्ये ऊर्जा असते. म्हणून वाक्य विचार हे विचारपूर्वक बोला, विचारपूर्वक उच्चारा, सकारात्मक ऊर्जाच निर्माण करा. नकारात्मक ऊर्जा निर्माण करू नका. जर नकारात्मक वाक्य बोलून नकारात्मक ऊर्जा निर्माण केली, त्याचं रूपांतर आजार, दुःख, चिंता यामध्ये होतं. हे आपण पाहिलेलेच आहे. शब्द बदलले, विचार बदलले तर जीवन बदलतं. म्हणून सकारात्मक विचार वारंवार करा, वारंवार म्हणा, सकारात्मक वाक्य म्हणा, शब्द म्हणा, सकारात्मक शब्दावर जोर द्या. मी करू शकतो, मी शांत आहे, मी आनंदी आहे, मी मजबूत आहे, मी निरोगी आहे, मी असं विचार करा. पुढचा मुद्दा आहे चिंता आणि भीती, याला दूर करा. चिंता म्हणजे काय? भविष्यातील विचार, भविष्यातील कल्पना, जे घडलेलंच नाही त्याच्याबद्दल आज विचार करणे, वर्तमानात विचार करणे आणि आपला आजचा दिवस वर्तमान खराब करून घेणे. म्हणून त्या कल्पनावर विश्वास ठेवू नका. जी गोष्ट घडलेलीच नाही त्याचा विचार वारंवार का करायचा आपण? आजचा दिवस वर्तमान का खराब करायचं आपण? म्हणून आपलं वर्तमान खराब करू नका. वर्तमानात जगा, स्वतःला सांगा सगळं ठीक आहे. आजचा दिवस जर तुम्ही चांगले जगले तर उद्याचा दिवस तुम्ही निश्चित चांगला जगणार. म्हणजे तुम्ही आज कसं जगताय याच्यावर तुमचं भविष्य अवलंबून आहे. जर तुम्ही आजच भविष्याचा विचार करत बसलो तर तुमचा आजचा दिवस खराब होणार आणि भविष्य खराब होणार. आजचा दिवस खराब झाला, उद्याचा खराब जाणार. म्हणून वर्तमानात जगा, सगळं ठीक आहे असं याच्यात जगा. वर्तमानावरच भविष्य अवलंबून असतं. म्हणून वर्तमानावर लक्ष केंद्रित करा. पुढचा मुद्दा लेखकाने सांगितलेला आहे, ध्येय निश्चित करा. ज्याचं ध्येय स्पष्ट असतं त्याचं जीवन स्पष्ट असतं. दररोज आपल्या ध्येयाची कल्पना करा, म्हणजे व्हिज्युअलायझेशन करा आणि त्यावर विश्वास ठेवा. हे मी पूर्ण करणारच आहे, हे मला मिळणारच आहे. असे केल्यास तुमचे अचेतन मन ते ध्येय पूर्ण करण्यासाठी पूर्ण क्षमतेने, पूर्ण ताकदीने काम करतं. त्या दिशेने परिस्थिती बदलायला सुरुवात होते असं केल्याने. म्हणून ध्येय स्पष्ट ठेवा, ध्येय संदिग्ध ठेवू नका. पुढचा मुद्दा आहे परिपूर्ण जीवन. जीवनात विश्वास, प्रेम आणि सकारात्मकता हे 3 तत्व जोपासा. असे केल्यास तुमचे अचेतन मन तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी कार्य करेल. एक लक्षात ठेवा, तुम्ही जे विचार करता तेच तुम्ही बनत असता. म्हणून नेहमी उत्तम विचार करायची सवय लावा. तेव्हा तुमचं भविष्य उत्तम होईल, जीवन उत्तम होईल,
जीवन बदलून जाईल, भविष्य उज्ज्वल होईल, आयुष्य बदलेल. सकारात्मक विचार करा, व्हिज्युअलायझेशन करा. निश्चित तुमचं अचेतन मन तुमचं जीवन बदलून टाकल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, लेखकांनी या पुस्तकामध्ये सकारात्मक विचार आणि व्हिज्युअलायझेशन आणि श्रद्धा, विश्वास या गोष्टीवर जास्त फोकस केलेला आहे. सकारात्मक विचार करा म्हणजेच सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होईल. हे एक लेखकाने फार महत्त्वाचं सांगितलेलं आहे. आणि त्या विचारावर विश्वास ठेवा आणि तुमच्या अचेतन मनाची जी अफाट, अमर्याद शक्ती आहे, त्याच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवा, पूर्ण विश्वास ठेवा आणि त्याच्याकडे तसेच सकारात्मक विचार पाठवा. तसा आदेश द्या. ते तुमचं अचेतन मन निश्चित तुमच्या जीवनामध्ये तीच परिस्थिती वास्तवात आणेल. म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवून त्याला कामाला लावा. मग तुम्ही दिवसभर चांगले विचार करू शकता सकारात्मक. झोपण्याच्या अगोदर करू शकता. सकाळी उठल्याबरोबर सकारात्मक विचार करा. म्हणजे तशी एनर्जी, तशी ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण होईल आणि दिवस सुद्धा तुम्हाला सकारात्मकच जाईल. भविष्याची चिंता करू नका. हं. या गोष्टी सांगितलेल्या आहेत. निश्चितच तुम्ही या गोष्टीचा विचार करा आणि तसे विचार वारंवार करून सवय लावा आणि आपलं भविष्य उज्ज्वल करा. मित्रांनो, हे पुस्तक असं आहे, प्रत्येकाच्या घरी हे पुस्तक पाहिजे. तुम्ही पालक असाल, विद्यार्थी असाल, उद्योजक असाल, नोकरदार असाल, शेतकरी असाल, कुणी असाल, तुम्ही स्वतः हे पुस्तक वाचा आणि तुमची जी मुलं आहेत, हल्ले आहेत, त्यांना सुद्धा हे पुस्तक वाचायला लावा आणि याच्यावर चर्चा करत राहा. निश्चित तुम्हाला आणि तुमच्या मुलांना सुद्धा यशस्वी होण्यासाठी निश्चित 100% या पुस्तकाचा निश्चित फायदा होईल. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.